आणि आम्ही बोलत नाही, आम्ही फक्त गुलाबी स्वप्न दाखवत नाही, हे गुलाबी स्वप्न 17 तारखेला सत्यात येते. यामध्ये विरोधक टीका करतील. आदरणीय दादा या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींच्या पाठीशी भाऊराया म्हणून उभे राहिले. पिंक रिक्षाच्या माध्यमातून देखील आपल्या भागामध्ये ज्या पिंक रिक्षा सुरू होणार त्याच्यामध्ये ड्रायव्हर सुद्धा महिलाच असणार. या लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं आता माझ्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा होणार. आजपर्यंत आपल्याला अशी योजना कोणी दिली होती का? दिली होती का? आता पहिल्यांदा ही योजना आपल्यामध्ये पोहोचते. किती महिलांनी या योजनेचे फॉर्म भरले? जरा हात वरती करा. जवळजवळ सगळ्या महिलांनी भरले. सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. या लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 जमा होणार. या महिन्यामध्ये जुलै महिन्याचे आणि आता चालू असलेल्या ऑगस्ट महिन्याचे पैसे हे 19 तारखेला रक्षाबंधन आहे आणि महायुतीच्या या भावांकडून आदरणीय दादांकडून तुमच्या खात्यामध्ये 17 तारखेला 3,000 रुपये जमा होणार आणि ते तुमच्या हक्काचे असणार. प्रत्येक ठिकाणी आमचे मंत्री महोदय अनिल भाईदास पाटील सांगतात की महिलांना सांगा ते पैसे तुमचे, घरात कुणी मागितले तरी देऊ नका, सांगा आता माझे हक्काचे पैसे ते माझ्यासाठी मी वापरणार. महायुती सरकारने आपल्यासाठी विविध योजना आणल्या. त्याच्यामध्ये लेक लाडकी योजना असेल, मुलगी जन्माला आली. याच्या अगोदर ग्रामीण भागामध्ये मी फिरत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून साहेब काम करताना अनेक प्रश्न समाजासमोर उभे राहिले. त्याच्यात सगळ्यात मोठा प्रश्न होता की मुलगी नको म्हणून गर्भातच ही कळी उमलण्यापूर्वी खुडली जायची. आता तसं होणार नाही, कारण मुलगी जन्माला आली की जन्माला आल्या आल्या तिच्या नावावरती 5,000 रुपये हे सरकार ठेवणार आहे. ती पहिलीत गेली की 7,000 रुपये मिळणार आहे, ती 7वीत गेली की 8,000 रुपये मिळणार आहे, ती 18 वर्षाची पूर्ण झाली की रोख रक्कम 75,000 रुपये तिला मिळणार आहेत. असे एकूण तिच्या जन्मापासून 18 वर्षापर्यंत तिला 1,01,000 रुपये हे सरकार देणार आहे. म्हणजे जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंत नियोजन या सरकारने आमच्यासाठी केले. 18 वर्षानंतर 19, 20, 21 वर्षाचं होईपर्यंत आम्हाला वाटलं आमच्या मुलींना उच्च शिक्षण द्यायचंय, तर ते उच्च शिक्षण सुद्धा मोफत देण्याची सुविधा या सरकारने केली. आता आपल्या मुलीला डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, पायलट व्हावं, वकील व्हावं वाटत असेल तर तिच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च हा महायुती सरकारने उचललाय. आता आपण मुलींना पाहिजे तेवढं पाहिजे तितका उच्च शिक्षण देऊ शकतो. हा सगळा खर्च सरकार करणार आहे. 21व्या वर्षापर्यंत आमच्या शिक्षणाची व्यवस्था या सरकारने केली. आता पुढे 21 वर्षाच्या पुढे काय, ते 21 ते 65 वयोगटामध्ये आमची लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं दर महिन्याला आमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार. आमच्या महिला भगिनींचं सगळं आर्थिक बजेट हे आमच्या किचनशी संबंधित असतं. आता सुद्धा सायंकाळचे 7:30 वाजलेत. आता घरून येताना स्वयंपाक करून आला असताल, अर्धा केला असेल, अर्धा करायचा राहिला असेल, नाही केला आता जाऊन करायचा असेल, आणि ही सगळी तयारी करत असताना गॅस किती लागतोय, महागाई किती वाढली हा विचार गॅस समोर गेला की लक्षात येतो. पण आता सरकारने त्याची व्यवस्था केली की आमच्या महिला भगिनी किचन मध्ये गेल्या, गॅस समोर उभे राहिला तर सिलेंडरचे भाव जरी वाढले तरी आता काळजी नाही, हे सरकार तुम्हाला वर्षभरामध्ये 3 सिलेंडर मोफत देत आहे आणि ते सुद्धा या सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजे दर महिन्याचे 1,500 अधिक सिलेंडरचे पैसे आता आमच्या महिला भगिनी लखपती दिदी होणार. आता आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळणार, कारण नवऱ्याने दिलेल्या 100 रुपयापेक्षा स्वतःचे 10 रुपये सुद्धा लाख मोलाचे वाटतात आणि हेच लाख मोलाचे पैसे आणि आत्मविश्वास आत्मबळ देण्याचं काम महायुती सरकार आदरणीय दादांनी वित्तमंत्री म्हणून केले. मी सकाळी देखील सांगितलं आणि मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. 8 तारखेला यात्रा सुरू झाली, 9 तारखेला नागपंचमी होती आणि या नागपंचमीच्या निमित्तानं सुद्धा आम्हाला निफाड असेल किंवा इतर ठिकाणी असेल अतिशय महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सण असला तरी सुद्धा दादा येणार आहेत म्हणून या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला या आपल्या भाऊरायाला साथ देण्यासाठी. नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपण भावासाठी उपवास करतो, केलेत ना तुम्ही? भावासाठी उपवास केले. वटपौर्णिमेच्या दिवशी नुकतीच वटपौर्णिमा झाली, वटपौर्णिमेच्या दिवशी नवऱ्यासाठी उपवास करतो, केले ना? केले. कधी कधी मुलासाठी एखादा उपवास करतो. आम्ही नवऱ्यासाठी उपवास करतो, भावासाठी करतो, मुलासाठी करतो. आमच्यासाठी कोणी उपवास करतं का? घरातलं करतं का? नाही. मग हीच उपवासाची तपश्चर्या म्हणजे आदरणीय दादा या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींच्या पाठीशी भाऊराया म्हणून उभे राहिलेत
आणि तुमच्यासाठी जरी कोणी उपवास घरातलं करणार नसेल तर आदरणीय दादा खऱ्या अर्थानं ही योजना तुमच्यापर्यंत आणून माझ्या बहिणी ह्या सक्षम झाल्या पाहिजेत, सबल झाल्या पाहिजेत म्हणून या योजना घेऊन आलेत. मला आनंद वाटतोय, कौतुक वाटतोय. पिंक रिक्षाच्या माध्यमातून देखील आपल्या भागामध्ये ज्या पिंक रिक्षा सुरू होणार त्याच्यामध्ये ड्रायव्हर सुद्धा महिलाच असणार. सायंकाळच्या वेळेत जर तुम्हाला वाटलं की रिक्षाने प्रवास करायचा आणि भीती वाटतेय तर पिंक रिक्षा दिसली तर हात दाखवा आणि त्या रिक्षामध्ये बसा, कारण ती रिक्षा चालवणारी सुद्धा महिलाच असणार आहे आणि ती तुमच्या सुरक्षिततेसाठी असणार आहे. बचत गटाचं जाळं महाराष्ट्रामध्ये फार मोठं आहे. मी स्वतः बचत गटाचे अध्यक्ष म्हणून काम केलं आणि बचत गट काय करू शकतात, त्याची ताकद किती आहे याचा अंदाज आम्हाला आहे. महाराष्ट्रामधल्या या बचत गटांनी एकत्र येत मोठमोठे उद्योग व्यवसाय सुरू केले, मोठमोठे प्रदर्शनं भरवली. त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारा खर्च, त्या माध्यमातून त्यांना मिळणारा सोर्स हा फार मोठा आहे आणि म्हणून या बचत गटांना जर अनुदान मिळालं तर ते चांगल्या पद्धतीचे उद्योग व्यवसाय करू शकतात आणि 15 ते 20 महिला एकत्र येऊन एकत्रित समूह गटाने उद्योगाची निर्मिती करू शकतात आणि उद्योजिका बनू शकतात. म्हणून आदरणीय दादांनी बचत गटाचं अनुदान 15,000 पासून 30,000 रुपये केले. आता माझ्या बचत गटाची उद्योग निर्मिती सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. एक ना अनेक अशा योजना तुमच्यासाठी आणलेत. त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचंय, यामध्ये विरोधक टीका करतील. 150 पावणे 200 वर्षापूर्वी सावित्रीमाईंनी भिडेवाड्यामधली जेव्हा पहिली मुलींची शाळा सुरू केली तेव्हा सावित्रीमाईवरती सुद्धा अशीच टीका होत होती, असा चिखलफेक होत होता. पण सुद्धा त्यावेळेस सुद्धा सावित्रीमाई डगमगली नाही. माझ्या या सावित्रीच्या लेकी शिकल्या पाहिजेत आणि पुढे जाऊन त्यांनी बाबासाहेबांचं संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी त्यांना सक्षम केलं, लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. अशाच पद्धतीची पावणे 200 वर्षापूर्वी सावित्रीमाईच्या विरोधात जी विकृती होती की मुलींना शिकू द्यायचं नाही, त्यांना लिहिता आलं नाही पाहिजे, वाचता आलं नाही पाहिजे, त्यांनी फक्त घरकाम केलं पाहिजे, आम्ही सांगू तसंच ऐकलं पाहिजे आणि घर कामातल्या राम रगाड्यामध्ये त्या अडकल्या पाहिजेत, त्यांना ज्ञान मिळता कामा नये, त्या सक्षम होता कामा नये. ही जी त्यावेळची मनोविकृती होती तीच विकृती मला आता विरोधकांच्या रूपाने दिसतीये. तुम्हाला जर महिन्याला 1,500 रुपये मिळतात ही चांगली गोष्ट आहे ना, पण विरोधक त्यांना हे सहन होत नाहीये म्हणून ते कायम विरोध करतात. विरोधकांकडे दुर्लक्ष करा, लक्ष देऊ नका, कारण की त्यांना वाटत नाही ते महिला सबलीकरणाच्या विरोधात आहेत, महिला सबलीकरणाच्या विरोधात आहेत. या महिलांना दर महिना पैसे मिळावेत, त्यांना पिंक रिक्षेच्या निमित्तानं उद्योग व्यवसाय मिळावा, त्यांना मोफत सिलेंडर मिळावा हे सुद्धा विरोधकांना वाटत नाही म्हणून ते टीका करत राहतील. अगदी उच्च न्यायालयापर्यंत त्यांनी याचिका दाखल केली की ही योजना बंद करा. इतके विरोधक महिला सबलीकरणाच्या विरोधात गेलेले आहेत. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत त्यांना आपण धडा शिकू हा नंतरचा भाग, पण कुणी काही सांगितलं तरी ऐकायचं नाही. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म तुम्ही भरलेले आहेत. उच्च न्यायालयाने सुद्धा विरोधकांना फटकारलंय आणि सांगितलंय लाडकी बहीण योजना ही उत्तम, कल्याणकारी आणि लाभदायी योजना आहे, ती चालूच राहील. म्हणून मला आवर्जून सांगायचंय, उच्च न्यायालय सुद्धा तुमच्या बाजूने आहे. मी माननीय न्यायालयाचे मनापासून अभिनंदन करते. शहरी भाग, ग्रामीण भाग, वाड्या वस्त्या आणि आदिवासी पाड्यांवरच्या माझ्या शेवटच्या घटकापर्यंतच्या महिला भगिनींना तिच्या हक्काचे 1,500 रुपये दर महिन्याला तिच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं दादांनी या महिला भगिनींना आत्मबळ, आत्मविश्वास दिलाय, एक आर्थिक स्थैर्य दिले. त्याच्यामुळे विरोधकांनी जितका जास्त विरोध करतील तितका आता आमचा देखील आत्मविश्वास दुणावतोय, कारण विरोध हा चांगल्या गोष्टींनाच होतो, चांगल्या व्यक्तींनाच होतो, चांगल्या योजनांनाच होतो. जितका विरोध जास्त तितका आपण समजून जायचं की ही योजना उत्तम आहे आणि तितकीच ती यशस्वी होईल. म्हणून या निमित्ताने मला सांगायचंय, ह्या योजना चालू असताना ह्या योजना पुढे देखील चालू राहणार आहेत. ह्या योजना आपल्यासाठी कुणी आणलेत? महायुती सरकारने, आदरणीय दादांनी. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जिथे जिथे घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळाचा उमेदवार उभा राहील त्यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचं, कारण की ही योजना महायुती सरकारने आणली आणि ती पुढे चालू राहण्यासाठी आपल्याला देखील त्यांना साथ देणं गरजेचं आहे. आणि हा निर्धार आपण सगळ्यांनी करायचा आहे. आपण सगळेजण महायुती सरकार सोबत आहोत ना? धन्यवाद. आपण सगळेजण या सरकार सोबत आहोत, सरकारच्या निर्णयासोबत आहोत. आणि आम्ही बोलत नाही, आम्ही फक्त गुलाबी स्वप्न दाखवत नाही. हे गुलाबी स्वप्न 17 तारखेला सत्यात आहे. जेव्हा तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील त्यावेळेस तुम्ही विश्वास जरूर ठेवाल, ही खात्री या निमित्तानं मला वाटते. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. इतक्या मोठ्या संख्येने
सायंकाळची वेळ, स्वयंपाकाची वेळ असून सुद्धा आपण उपस्थित राहिलात. मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय प्रांताध्यक्ष आणि मंत्री महोदय अनिलभाईदास पाटील, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य यांना शब्द देऊ का? आम्ही तुमच्या सोबत आहोत. देऊ? आवाज येत नाहीये. एकदा जोरात दोन्ही हात वरती करून आपण यांना शब्द देऊ की आम्ही तुमच्या सोबत आहोत. या बहिणी म्हणून आमचा निर्धार आहे, आम्ही तुमच्या सोबत राहणार आणि ज्या पद्धतीने तुम्ही आमची काळजी घेतली त्याच पद्धतीने माहेर वाशील म्हणून आम्ही तुमची काळजी घेऊ. हा शब्द आम्ही या निमित्तानं देतो. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत येताच राष्ट्रवादी महिला आघाडीतील मतभेद उघड झालेले आहेत. रुपाली पाटील यांनी या विषयावर रोखठोक मत मांडलंय. त्यांची फेसबुक पोस्ट ही चर्चेत आहे. हा विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय आहे. राज्यपाल नियुक्त आमदाराचे काही नियम असतात. यात डॉक्टर, इंजिनियर, वकील, सोशल वर्कर म्हणजे तज्ञ लोकांनी निवड हे आमदार निवडण्याचे नियम आहेत, असं रुपाली पाटील म्हणाल्या. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत येताच राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतील मतभेद उघड झालेले आहेत. रुपाली पाटील यांनी या विषयावर रोखठोक मत मांडलं आहे. त्यांनी त्यांची फेसबुक पोस्ट ही चर्चेत आहे. हा विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय आहे. राज्यपाल नियुक्त आमदाराचे काही नियम आहेत. यात डॉक्टर, इंजिनियर, वकील, सोशल वर्कर म्हणजेच तज्ञ लोकांनी निवड हे आमदार निवडण्याचे नियम आहेत, असं रुपाली पाटील म्हणाल्या. काल जी बातमी लागली होती तो आमच्यासाठी धक्का होता. लोकशाही पद्धतीने कोणाचं नाव घेतलं नाही. रुपाली चाकणकरांनी संधी ही बातमी आल्यावर माझ्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी विचारणा केली. त्यावर आम्हाला सांगितलं ही बातमी पक्षाने दिलेली नाहीये, असं रुपाली पाटील म्हणाल्या. मग अशा बातम्या येतात कुठून? कोणीही आमदारकीसाठी इच्छुक असू शकतं. मी, वैशालीताई, सुरेखाताई ठाकूर, दीपक भाऊ मानकर, बाबा पाटील इच्छुक आहेत. रुपाली चाकणकर माझ्या दुश्मन नाही आहेत. त्यांच्याकडे ऑलरेडी महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत त्या. मग त्या बातम्या आता येतात कुठून, असा सवाल रुपाली पाटील यांनी विचारलाय. अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली. मी पण अजितदादांची लाडकी बहीण आहे, त्यामुळे मी पण विधान परिषदेसाठी इच्छुक आहे. रुपाली चाकणकर यांचं नाव निश्चित झाल्यास त्याला आमचा विरोध असणार. याबाबत मी अजितदादांशी प्रत्यक्ष भेटून बोलणार आहे, असं रुपाली पाटील म्हणाल्या. एक व्यक्ती आणि एक पद असा निकष असला पाहिजे, असं त्यांनी सांगितलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.